आज या कर्णफुलाने खूप जीव खाल्ला माझा, पण मी आज साडी नेसणारच होते. तर तोंडात अशी पिन धरली आहे कारण ऐन वेळेस सापडत नाही मग परत. तर मग सहावारी साडी घेतली आहे. बऱ्याचशा ताईंची ना रिक्वेस्ट होती, आम्हाला लास्ट टाईम तू जशी सहावारी साडीची नऊवारी साडी नेसून दाखवलीस त्या पद्धतीने दाखव, आता शिवजयंती आहे त्यानिमित्त. तर 2 हात साडी आपल्याला नेस्ता पदरापासून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ना दोन्ही साईडने साडी सोडून आपल्याला मध्यात पोटावरती गाठ मारायची आहे. 2 हात साडी ज्या साईडने सोडली आहे ते उजव्या पायावरून आपल्याला मागच्या साईडला पदर घ्यायचा आहे आणि मागे त्याच्या निर्या अशा पद्धतीने करायच्या आहेत. तर काठपदर साडी असेल ना तर मागच्या साईडला ना तुमच्या निर्या येतात, पण माझ्या नेस्त्या पदराच्या साईडला ना काठ फार कमी होते म्हणून मागच्या साईडला तुम्हाला काठ दिसत नाही आहे. अशा पद्धतीने काष्टा मागे लावून घ्यायचा, कमरेवरती खोचून घ्यायचा. त्यानंतर दुसऱ्या पायातून आपल्याला उरलेली साडी मागच्या साईडने काढून घ्यायची आहे आणि मस्त असा पदर आपल्याला जसा पाहिजे त्या पद्धतीने पदर करून घ्यायचा आहे. आणि पदर केल्यानंतर जी साडी उरते तिचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ही एक महत्त्वाची ट्रिक आहे जी वापरली तर अजिबात साडी निसटत नाही. साडी पिन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो पदर निसटलेला असतो ना तो मागच्या साईडने आपल्याला सैल करत पुढे खेचून घ्यायचा आहे. मागेही पॅक करून घ्यायचं आणि हा जो समोरून निघला आहे त्याच्या 2 निर्या पडतात त्या खोचून घ्यायच्या घालून. आणि अशा पद्धतीने ना सहावारी साडीपासून आपण नऊवारी साडी अगदी परफेक्ट नेसू शकतो. इथे तुम्हाला पायांच्या घोळ जर सैल वाटत असतील तर तुम्ही पिनअप करू शकता, पण मला काही वाटत नाही आहे. त्यानंतर मग नऊवारी नेसली आहे तर मग त्याच्यावरती साज तर आलाच ना. मग छान असं रेडी झाले आणि आज ते कर्णफुलं आहेत ना ती मी पहिल्यांदा घातले होते आणि असा माझा हा लुक होता. कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि या शिवजयंतीनिमित्त जर नऊवारी ट्राय करणार असाल तर सहावारीपासून अशा पद्धतीने नऊवारी करा. लाईक, शेअर, कमेंट.